विरुद्ध ऑसम 11 कोपरकर या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर या स्पर्धेनिमित्ताने काही नियम आहेत जे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. तर ते 38 सर्कल आहे, ज्या सर्कलमध्ये तुम्हाला व्हाईट पडदा दिसतोय विकेट किपरच्या मागे. त्या पडद्याला जर बॉल लागला तर सिंगल आहे. त्या पडद्याच्या बाहेर जर वॉलला जर बॉल लागला तुम्हाला 10 रन काढायचे आहेत, याची देखील तुम्ही नोंद घ्या. आणि रिव्ह्यू सिस्टीम फक्त अंपायर डिसिजन असेल. जर अंपायरला डाऊटफुल असेल तर अंपायर फक्त रिव्ह्यू घेईल. कोणत्याही पद्धतीचा खेळाडू ही रिव्ह्यूची मागणी करणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. आणि 5 ओव्हरची मॅच आहे. या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज हे वापरायचे आहेत. तर प्लीज ती रिक्षा काढा. तर ते वाहन आहे ऑटो रिक्षा तिथून काढायचं प्लीज. मॅच इथून स्टार्ट केली जाईल. 5 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. नयन कोळी आणि सतीश दिवाळी टीमच्या दरम्यान. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर इथे येतोय विशाल सिंग. तर रिक्षा काढायचंय प्लीज. तर सामन्याला इथून मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे नयन कोळी. नॉन स्ट्रायक एंडला बॅट्समन सतीश. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल सिंग. अंपायरचा इशारा. मॅच इथून स्टार्ट केली जाईल. 5 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल या स्पर्धेचा इथे मात्र रिलीज होतोय 3:44 यावेळचा बॉल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. बॅट्समन नयन कोळीच्या बॅट मधनं या स्पर्धेचा पहिला चौकार आलाय. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल. हा स्ट्रोक खेळत असताना शॉर्ट पिच बॉल होता. जागा बनवली स्वतःसाठी आणि तदनंतर स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये या बॉलला खेळलाय. प्रॉपर टायमिंग होता. चेंडू खेळत असताना 4 धाब्यांनी धावफलकाचं दार ओपन केलं बॅट्समन नयन कोळीने आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू स्लाइस करायचा होता, कट करायचा होता. पॉईंटच्या रिजन मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. येतोय मात्र डॉट बॉल. तर पहिल्या मॅच मध्ये जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन बॉलच दिला जाईल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर इथून मात्र कमबॅक केलंय गोलंदाज विशाल सिंगने या बॉलवर. यावेळचा बॉल बॅटची एज होती, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला नयन कोळीच्या दरम्यान. हा चेंडू लॉफ्ट करायचा होता कव्हर बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये, परंतु चांगला संपर्क नाही होते. या बॉलवर फक्त सिंगल मिळते. बॅटची एज लागली तिथे थर्डमॅनच्या रिझन मध्ये. गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 5 धाबा. 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना दिवाळी टीमच्या दरम्यान. यावेळचा बॉल ऑन साइडला बिरकावलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सागर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग होते. सेकंड रन इथे मात्र वेगाने कंप्लीट झाले. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल सिंग आपल्या टीमसाठी.
नयनच्या दरम्यान थोडासा संघर्ष पाहायला मिळाला, कारण की प्रत्येक बॉलवर काहीतरी व्हेरिएशन केलं जाते. विशालच्या दरम्यान प्रत्येक बॉलवर टप्पा बदलवला जातोय, लाईन बदलवली जाते. आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू देखील या गोलंदाजाने देखील रिलीज केलेत आणि धावा खर्च केला त्या मात्र फक्त 7. तर यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकवलाय. तिथे मात्र फिल्डर येते बॉलवर, इथे मात्र जजमेंट चुकलं. परंतु अशा कॅचेस खूप कठीण असतात जेव्हा तुम्ही 30 सर्कलमध्ये फिल्डिंग करत असता आणि एअरच्या उलट्या दिशेने तुम्ही जेव्हा धावत असता तेव्हा अशा कॅचेस घेणं खूप कठीण होतं. परंतु यावेळी मात्र जजमेंट चुकलं. चेंडू कलेक्ट करत असताना गॅदर चुकीचं झालं आणि तदनंतर मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा मिळतील या बॉलवर. कमबॅक केलं बॅट्समन नयन कोहलीने आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या आहे 4ने बाटली धावा लागल्यात. 11 रन्स. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं. महागडी गोलंदाजी आतापर्यंत विशाल सिंगच्या दरम्यान या बॉलवर देखील झाले. यावेळचा बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. लाऊड ॲपील आणि इथे मात्र बॅट्समन क्रमांक पहिला हादरा यावेळी मात्र टीम दिवाळेला आणि नयन कोहलीला मात्र इथून परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या ओव्हरची इथे समाप्ती झाली आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करत असताना दिवाळीची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 1 गडी बाद 11 धावा. 1 लॉस ऑफ 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 11 धावा. दिवाळी टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय वैभव कोहली. नॉन स्ट्राइक एंडला बॅटिंग करण्यासाठी देखील आपण स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहतोय. सलामीचा फलंदाज सतीश आहे. गोलंदाज क्रमांक 2 पिटूचं दुसरं षटक गोलंदाज अमित. तर अमितचा हा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला. तिथे चेंडूला स्टेअर केलं. इथून मात्र रिस्की रन घेण्याचा झालाय प्रयत्न, परंतु इथे सिंगल झाली कंप्लीट. ही रन घेण्याची गरज होती का हे नक्कीच या बॉलवर देखील ठरलं असतं, कारण की जर थ्रो जरा चांगला झाला असता तर नक्कीच वेगळं चित्र या बॉलवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु एक सिंगल झाली कंप्लीट. टीमची धावसंख्या इथे 1ने वाढली जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय वैभव कोहली. तर यंदाच्या हंगामामध्ये देखील या बॅट्समॅनचा विचार केला तर चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे वैभव. 1 डाऊन आला हा बॅट्समन देखील आपण पाहतोय. गोलंदाज अमित बॉलिंग मार्कवर. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू लागल्यानंतर तिथे मात्र चेंडू दाखल होतोय फिल्डरच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 2 दिवाळी टीमच्या दरम्यान आणि दुसरा हादरा दिवाळी या टीमला वैभवच्या स्वरूपात. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अमित यादव आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली, तदनंतर टप्पा बदलावला बॅट्समन वैभवसाठी. स्टिकर एंडला बॉल लागल्यानंतर शॉर्ट लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. तिथे एक चांगली कॅच. नवीन बॅट्समन विजेंद्र आलाय.
यावेळचा बॉल आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक, तिथे फिल्डर आहे, इथे मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून मात्र बाद झालाय दिवाळी टीमच्या दरम्यान. सतीशला देखील इथून मात्र परतावं लागतंय स्वस्तात आणि टीमची धावसंख्या 3 गडी बाद धावा लागल्या धावफलकावर, त्या मात्र 12 धावा. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय जयेश कोळी उर्फ जॉन्टी या नावाने हा खेळाडू देखील सुप्रसिद्ध आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तर स्ट्रायकिंग एंडला देखील आपण बॅट्समन पाहतोय विजेंद्र कोळीला, टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार हा खेळाडू देखील. यावेळचा बॉल फटका चांगला आहे ऑन साइडला, तिथे सागर आहे डीपमध्ये, एक सिंगल ती मात्र कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी इथे कॉल आलाय, सेकंड रन देखील इथे कंप्लीट झाली. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला विजेंद्रच्या दरम्यान. ऑन साइडला चेंडू भिरकावलाय, 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढते, धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत. तर 14 धावा, 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, पडल्यानंतर बराचसा बाहेरचा बॉल होता, ऑफस्टिकच्या जागा बनवण्याचा प्रयत्न झाला विजेंद्रच्या दरम्यान, परंतु येतो डॉट बॉल. तरी खासियत आहे गोलंदाज अमित यादवची, प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन आहे, टप्पा बदलवला जातोय, लाईन बदलवली जाते. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. यावेळी तिथे फिल्डर आहे तैनात. षटक क्रमांक दुसरा संपलंय, 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिवाळीच्या दरम्यान 3 गडी बाद 14 धावा. तर 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. अमित यादवचं हे षटक देखील आपण पाहिलं, त्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी देखील त्यांनी केली आपल्या टीमसाठी. फक्त धावा खर्च केल्या त्या मात्र तर 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 गडी देखील त्याने बाद केलेत. चांगली गोलंदाजी केली अमित यादवने आपल्या टीमसाठी. तर मर्यादित षटकांचा खेळ इथे देखील आपण पाहिला असाल. पॉवर प्लेच्या ओव्हरचा इथे समाप्त झालाय. 5 खेळाडू देखील आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर इथे तैनात केलेत. एक स्क्वेअर लेग देखील इथे तैनात केलाय. त्याचबरोबर मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजनमध्ये खेळाडू तैनात झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे, शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू देखील तैनात झालाय. पॉईंटच्या रिजनमध्ये खेळाडू आहे, त्याचबरोबर कव्हरच्या रिजनमध्ये खेळाडू तैनात केलाय. गोलंदाज देखील आपण पाहतोय सागर येतोय. षटक क्रमांक 3. यावेळचा बॉल फुलटॉस होता, लोअर फुलटॉस हा बॉल चेंडू लॉफ्ट केला, परंतु तिथे शॉर्ट मिड विकेटला चेंडू रिलीज केला जाईल, पकडला जातोय, येतो मात्र डॉट बॉल येतोय. सुरुवात इथे चांगली झाली गोलंदाज सागरच्या दरम्यान. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक 3रं षटक आपल्या टीमसाठी हाताळतोय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी देखील लोअर फुलटॉस हा बॉल लॉंग ऑफच्या रिझनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल मिळते. तर आतापर्यंत देखील विचार केला तर फक्त एक चौकार आला या इनिंगमध्ये, तो देखील नयन कोळीच्या. तर 2 चौकार आले, ते देखील नयनच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दिवाळी टीमला. तर एक चांगलं टार्गेट देखील सेट करायचं असेल टीम ऑसम 11 कोपरकर या टीम समोर. यावेळचा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेनवर हा चेंडू रिलीज झाला, परंतु फटका इथे फसलाय. विजेंद्र कोळीला इथून मात्र परतावं लागेल. आणखीन एक विकेटची झाली बदन.
आणि टीमची धावसंख्या 4 गडी बाद धावा लागल्या. धावफलकावर फक्त 15. तर अव्वल दर्जाची गोलंदाजी ऑसम 11 कोपरकेना टीमच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय सागर आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल आला, नंतर सिंगल आणि आताचा बॉल हा विकेटमध्ये विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन इथून मात्र मैदानावर दाखल झालाय विकी मुंबईकर. तर यापुढची मॅच 48 करावे आणि सानपाडा 11 सानपाडा दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. तर विकी मुंबईकर येतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू देखील आहे. या दिवाळे गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे देखील या खेळाडून देखील नेलंय. भल्या भल्या मोठ्या स्पर्धा या खेळाडून देखील गाजवल्यात, परंतु यावेळी आपल्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्या गावासाठी कसं प्रदर्शन होईल या विकी मुंबईकरच्या दरम्यान हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल. तर यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर इथे रिलीज झालाय. वेगवान होता, गतिशीर हा बॉल होता. गुडलँड स्पॉटवर पिचिंग होती. तदनंतर लाईन मिस केली बॅट्समन विकीच्या दरम्यान. येथे मात्र डॉट बॉल चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन देखील आपल्याला सागरच्या दरम्यान या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल फटका चांगलाय. ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी विकी मुंबईकरच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. तर या स्पर्धेमधलं पहिला षटकार आलाय अर्थात विकी मुंबईकरच्या दरम्यान. चौकार देखील आपण नयन कोळीच्या दरम्यान पाहायला मिळाला. तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 आपल्यासमोर मार्गस्थ असताना यावेळेचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. जेव्हा मोठा स्ट्रोक येतो तदनंतर थोडासा दबाव असतं गोलंदाजावर, ते दबाव आपल्याला पाहायला मिळाला. सागरच्या दरम्यान प्रेशर रिलीज करणारा बॉल होता. यावेळी आणखीन एक लाजवाब बेमिसाल बिग 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 हिट. विकी मुंबईकर ऑन द फायर. लाजवाब स्ट्रोक. तर टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर 28 धाबा, 28 रन्स.
तर हॅलो 48 करावे आणि सानपाडा 11 सानपाडा आपण टॉस साठी यायचं आहे. तर षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर विशाल सिंग आलाय वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी आपल्या टीम कडनं. यावेळेचा बॉल स्टेट ड्राईव्ह केलंय डीपमधनं फिल्डर वेगाने बॉलवर येतो. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल. जास्तीत जास्त विकीला इथून मात्र स्ट्राईकवर आणण्याचं कार्य केलं जाते कारण की विकीच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक आपल्याला येताना आतापर्यंत पाहायला मिळाले. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आलेत. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विकी मुंबईकर. गोलंदाज विशाल सिंग. यावेळेचा बॉल टप्पा चांगला होता. लाईन चांगली होती या बॉलवर. चांगला चेंडू तो रिलीज होतोय. डॉट बॉल येतोय. यावेळी फटका चांगलाय. टायमिंग देखील चांगलं होतंय. विकी मुंबईकरच्या बॅट मधनं आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल हा स्ट्रोक खेळत असताना प्रॉपर टायमिंग होतं. बॅटचा पेस ओपन केला आणि तदनंतर सरळ लॉफ्ट केले लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आणि टीमची धावसंख्या 35 धाबा. आणखीन एक लाजबाब बेमिसाल विकी नाव ऑन द फायर. काय बॅटिंग केली जाते विकी मुंबईकरच्या दरम्यान. अफलातून फलंदाजी. फुलर लेनचा हा बॉल होता. प्रॉपर टायमिंग होतं या स्ट्रोकवर. बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्र निवडलं ते मात्र लॉंग ऑनचं आणि त्या झोन मध्ये हा चेंडू खेळलाय 6 धाब्यांसाठी. तर 48 करावे टीम आणि सानपाडा 11 सानपाडा आपण टॉस साठी यायचं आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. एक इनिंग कंप्लीट होण्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमची रिपोर्टिंग करायची आहे. इथे मात्र महागडी गोलंदाजी ठरते गोलंदाज विशालच्या दरम्यान. पहिले 2 बॉल विशाल सिंगच्या दरम्यान चांगले रिलीज झाले. तर टीमची धावसंख्या 41 41 धाबा. तर माफ करा 42 धाबा झाल्यात. 42. यावेळी चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज झालाय. कमबॅक केलं जाते विशाल सिंगच्या दरम्यान. येतो डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर इथून मात्र टप्पा बदलवला. लाईन बदलवली या गोलंदाज विशाल सिंगने आणि इथून मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी देखील त्याच टप्प्यावर चेंडू इथून रिलीज होतोय. तर षटक क्रमांक इथे मात्र 4थं संपलंय. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 42 धाबा. तर या 42 धाब्यांचा देखील आलेख देखील आपण पाहिला असाल तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र
11 धावा विशाल सिंगच्या दरम्यान ते पहिलं षटक देखील हाताळलं. त्या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 विकेट देखील मिळाली विशाल सिंगला. षटक क्रमांक दुसरं हाताळलं अमित यादवने. पिटूचं दुसरं षटक त्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अमितच्या दरम्यान देखील झाली. फक्त 3 धावा त्याने खर्च केले आणि 2 गडी देखील त्याने बाद केले. षटक क्रमांक तिसरं हाताळलं ते मात्र सागर या गोलंदाजाने आणि त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या मात्र 14. एक गडी देखील त्याने बाद केला. आणि षटक क्रमांक 5 हाताळलं ते मात्र विशाल सिंग याने. त्या ओव्हरमध्ये नक्कीच 2 षटकार देखील आलेत आणि त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या 14 आणि एकंदरीत धावफलकावर धावा लागल्या दिवाळी टीमच्या दरम्यान त्या मात्र 42 धावा. 4 गडी बाद 42 धावा. शेवटचं षटक आहे तर गोलंदाज येतोय शकलीन. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावला. डीप मध्ये फिल्डर आहे अक्षय शेलार आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. गोलंदाज शकलीन येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी केली जाईल शकलीनच्या दरम्यान. यंगस्टर हा खेळाडू देखील आहे. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील सातत्याने या खेळाडूला देखील आपण पाहिलं असाल खेळत असताना. तर यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. उडवण्याचा प्रयत्न झाला तिथे स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू दाखल होतोय. 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या इथे 2ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 45 धाबा 45 रन्स. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा देखील येणे इम्पॉर्टंट असेल या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय विकी मुंबईकर. आतापर्यंत 9 बॉल त्याने फेस केलेत आणि 26 धाबा त्याच्या बॅटमधनं देखील आलात आपल्या टीमसाठी. यावेळी आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विकी मुंबईकरच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. जागा बनवली आणि तदनंतर लॉंगॉनचं ते रिझन निवडलं विकी मुंबईकरच्या दरम्यान. तर दर्जेदार हा खेळाडू देखील आहे विकी मुंबईकर. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक इथून मात्र खेळला जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने बॉलवर येतोय. सेकंड रनसाठी इथून मात्र कॉल आलाय. थ्रो थोडासा खराब होतोय आणि या 2 धाबा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या इथून 2ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 53 धाबा. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला आणि 4 बॉलमध्ये शकलीन या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या मात्र 11. शेवटच्या 2 बॉलवर किती धावा येतील हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. दिवाळे विरुद्ध ऑसम 11 कोपरखेरणा दोन्ही टीमच्या दरम्यान लढत देखील आपण पाहतोय. यावेळचा बॉल फटका फसलाय. इथे मात्र घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळेल फक्त या बॉलवर. शेवटचा बॉल तर टीमची धावसंख्या 54 धाबा 54 रन. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल. शेवटचा बॉल. गोलंदाज शकलीन गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळचा बॉल फटका फसला. बॅटच्या टोचचा इथे वेट घेतला जातो. डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंड रनसाठी इथून मात्र फलंदाज धावेल आणि यावेळी 2 धाबा देखील झाल्यात. कंप्लीट टीमची धावसंख्या 2ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 56 धाबा आणि 57 धाब्यांचं टार्गेट आहे. 57 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहे टीम
ऑसम 11 कोपर करण्या टीमला तर टॉस साठी या टीम 48 करावे आणि सानपाडा 11 सानपाडा आपण टॉस साठी यायचं आहे आणि टीम कोपर करणे आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे तिथून तुम्हाला मैदानात देखील दाखल व्हायचं याची नोंद घ्या तर सानपाडा 11 सानपाडे आणि 48 करावे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्यायचं आहे तर टॉस साठी या प्लीज कारण की ही स्पर्धा देखील मोठी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये नियम देखील कडक आहेत तुम्हाला एक इनिंगच्या आतमध्ये टॉस साठी येणं देखील इम्पॉर्टंट असेल नाहीतर तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल याची तुम्ही नोंद घ्या येस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी लगेचच या 48 करावे टीमचा कॅप्टन आलाय तर सानपाडा टीमचा कॅप्टन प्लीज प्रमोद पाटील तेजस पाटील बब्या टॉस साठी या कारण की या स्पर्धेचे नियम आहेत या कुठल्याही इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि सानपाडा टीमला एक विनंती असेल की या स्पर्धेचा नियम आहे की ब्रेक मध्येच टॉस केला जाईल 48 करावे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत त्यासाठी विनंती असेल येस आयोजकांच्या वतीने हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि पहिल्या बॉल जर डिलिव्हर्ड झाला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल सानपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत प्रमोद पाटील आणि 48 करावे टीमचा कॅप्टन देखील आहेत मंगेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि टॉस साठी मी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय येस सानपाडा एक्सप्रेस प्रमोद दादा यांचं देखील आगमन आहे येस 48 करावे टीमचा कॅप्टन येस कॉल करतील हिट इज कॉल टेल येस करावे 48 कॅप्टन टॉस जिंकलाय क्रुशियल मॅच आहे सानपाडा टीम अगेन्स्ट खेळायची आहे टॉस जिंकलाय काय निर्णय असेल बघतो तर आहे तर आम्ही फिल्डिंग याचाच निर्णय घेऊ कारण समोरची स्विंग पण स्ट्रॉंग आहे तर आम्ही कमीत कमी धावामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू जर पाहिलं तर सीझन मध्ये अनेक सामने खेळले अनेक स्पर्धा खेळल्या 48 करावे टीम यावेळेस मात्र प्रकाश ज्योतातली नाईट स्पर्धा खेळते आणि साईबाबा चषक 2022 आयोजन आहे संधी मिळते तर काय आयोजनाबद्दल म्हणाल आणि नाईट टुर्नामेंटची काय मजा वेगळी असते हो खरंच नाईट खेळायची सगळ्यांचं स्वप्न असतं नवी मुंबईमध्ये पण आणि फर्स्ट टाइम नाईट्स टुर्नामेंट झाले होते बैलापूरमध्ये तर आम्ही खूप एक्साइटेड आहे येस विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजेच 48 करावे टीम कॅप्टनने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिलीच मॅच आपल्या समोर रंगली जाते ती म्हणजेच
दिवाळे वर्सेस कोपरखेडी असा सामना आहे. दुसरी मॅच सानपाडा अगेन्स्ट असेल 48 करावे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. निलेश कोळी आमच्या समेत जोडले जाईल. O2 कॉम्बॉक्स. तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि 57 धाब्यांचं टार्गेट इथे मात्र सेट झाले. 57 इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत. जिंकण्यासाठी टीम ऑसम 11 कोपरखेड या टीमला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 57 धाबा इथून कराव्या लागतील. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज आहे परेश. या वेळेचा बॉल सरळ सोडून दिला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. अबांतर धाब्याने इथून मात्र सुरुवात झाली परेशच्या दरम्यान. तेज तरारा गोलंदाज देखील आहे. दिवाळा एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची ओळख देखील आहे. सलामीची जोडी देखील आपण पाहिली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अक्षय. यावेळेचा बॉल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हर्षल होता डीप मध्ये. एक मात्र सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केलं जाते अक्षयच्या दरम्यान. यावेळी फटका चांगला आहे. ऑन साईडला चेंडू बिरकावलाय. तिथे विकी मुंबईकर होता डीप मध्ये. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय परेश आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल जर विचार केला अवंतर धाबेचा इथून मात्र रिलीज झाला. तदनंतर चांगली लाईन पकडले इथे मात्र परेशच्या दरम्यान. एक मोठा रनअप देखील आहे आणि जेव्हा चेंडू रिलीज करतो तेव्हा पॉपिंग क्रीजमध्ये खांद्याच्या माध्यमातून चेंडू रिलीज केला जातो. एक हायम ॲक्शनने यावेळेचा बॉल लॉफ केलाय. प्रॉपर टायमिंग होतं या बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सर्वेशच्या बॅट मधने येतो हा षटकार. तर अक्षयच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 9 धाबा. यावेळी फुलटॉस बॉल. दिशा दिली फक्त बॉलला परंतु इथे मात्र नकार दिलाय रन घेण्यासाठी. येते मात्र डॉट बॉल. टेक्निकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन अक्षयच्या दरम्यान मोठा स्ट्रोक आल्यानंतर हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलं होतं परंतु इथे शॉर्ट मिड विकेटच्या रिझनमध्ये फिल्डर तैनात होता. यावेळी देखील फटका फसलाय. चेंडू जातोय घोषित रिझनमध्ये. चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते या बॉलवर. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 10 रन्स. तर शेवटचा बॉल. P1चं पहिले षटक हाताळत असताना परेशच्या दरम्यान शेवटचा बॉल ऑन साइडला. आणखीन एक चांगला स्ट्रोक अक्षयच्या दरम्यान. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी हा येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद धाबा लागल्या धावफलकावर त्या मात्र 14 धाबा. त्या सरासरीने धाबा जमवणं देखील इम्पॉर्टंट होतं टीम ऑसम 11 कोपरखेडण्यासाठी. ती सुरुवात खऱ्या अर्थाने इथे झाले. अक्षयच्या दरम्यान देखील आपण पाहिलं असेल तर एक षटकार आणि एक चौकार देखील आला या ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग करतोय अक्षय आपल्या टीमसाठी. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 43 धाबा. तर 10.75च्या सरासरीने इथे मात्र धावा देखील जमवणे इम्पॉर्टंट असेल. प्रति ओव्हरमध्ये 10 धाबा देखील तुमच्या बॅटमधनं येणं खूप इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. तर गोलंदाज येतोय P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी संजय कोळी. अनुभव आहे या गोलंदाजाकडे कारण की बरेचशी वर्षाने टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळलंय. यावेळेचा बॉल एक्सपिरियन्स आहे. हे अनुभव आहे हे क्रिकेटचं टेनिस बॉल क्रिकेटचं. पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं. काटा बदलवला आणि तदनंतर लाईन मिस करतोय बॅट्समन. येतोय मात्र डॉट बॉल. तर डॉट बॉलने इथून सुरुवात झाली संजय कोळीच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना यावेळेचा बॉल फटका फसलाय. तिथे फिल्डर आहे आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. तर या चुका आहेत ज्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारण की
जेव्हा जेव्हा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने कुठल्या खेळाडूचा झेल सुटला जातो तदनंतर त्याची आक्रमकतेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु या मॅचमध्ये कितपत आक्रमक ठरेल हा बॅट्समन हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल. यावेळी डान्सिंग द डाऊन हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फिल्डर येईल डीपमध्ये. आणि इथून या धाबा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2 धाबा. टीमची धावसंख्या आहे ती 2 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 17 धाबा, 17 रन्स. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज संजय कोळी आपल्या टीमसाठी. यावेळी फटका चांगला आहे, ऑन साइडला चेंडू भिरकावलाय, विकी बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. तर 4 धाब्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती मात्र 21 धाबा, तर 21. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धाबा खर्च झाल्या त्या मात्र 7. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये, बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन अक्षयच्या बॅट मधनं. हा आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. तर इथून मात्र महागडी गोलंदाजी ठरली जाईल संजयच्या दरम्यान. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लँड झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. 4 धावा मिळतील या बॉलवर. शेवटचा बॉल, पिटूचं दुसरं षटक. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, लाईन मिस केली, तदनंतर बॅटची एज लागते. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर त्या मात्र 26 धाबा, 26. तर सन्माननीय जगन्नाथ दादा कोळी साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि संदीप दादा भोईर साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावर. टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 26. येणारे बॉल आहेत 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 31. 18 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. ज्या सरासरीची गरज होती टीम ऑसम 11 कोपरकर या टीमला, ती सरासरी आतापर्यंत देखील या ओव्हरमध्ये देखील आले. अजून देखील 10च्या सरासरीने रन करणं देखील इम्पॉर्टंट असेल या इनिंगमध्ये. 57 धाब्यांचं टार्गेट आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी 26 धाबा. 26 धाब्यांची एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप केले. चांगली बॅटिंग केली जाते दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. अक्षय आणि सर्वेश या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान चांगली बॅटिंग झाले. या 2 ओव्हरमध्ये षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विकी मुंबईकर. तर यावेळेचा बॉल विकीच्या दरम्यान रिलीज केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑपस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने या बॉलने वळण घेतलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल विकी मुंबईकरला आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल फिंगर रोल केले होते, या बॉलवर पडल्यानंतर गती कमी केली या बॉलने. स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केलं इथून बॅट्समन अक्षयला. येतोय मात्र डॉट बॉल. कमबॅक केलं जाते विकीच्या दरम्यान. पहिला बॉल अवांतर आल्यानंतर इथून मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू रिलीज झालाय.
यावेळचा बॉल बॅटची एज होती. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. फक्त एक सिंगल मिळेल या बॉलवर. एक स्लिप देखील इथे तैनात केली. विजेंद्र आहे स्लिप मध्ये. इष्टांच्या मागे देखील आपण पाहिलं असाल जयेश कोळी उर्फ जॉन्टी याला. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि धाबा करायच्या आहेत 29. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यावेळचा बॉल बॅटचा टोला चेंडू ब्रश झाल्यानंतर फॉलो थ्रो मध्ये चेंडू इथे मात्र रिलीज केला जातो. इथे मात्र डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाज विकीच्या दरम्यान. तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विकी मुंबईकरच्या दरम्यान या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्याने धावा खर्च केला त्या मात्र फक्त 2. स्ट्रायकिंग बॅट्समन आहे अक्षय. यावेळी डान्सिंग द डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. लाजवाब गोलंदाजी. काय टप्पा पकडलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगल्या लाईनवर चेंडू इथे रिलीज केला जातोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू रिलीज केला जाईल. यावेळी फटका चांगला आहे ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षयच्या बॅट मधनं लाजबाब स्ट्रोक 6 धाब्यांसाठी षटकार. ज्या स्ट्रोकची गरज होती टीम ऑसम 11 कोपरखेरणा टीमला तो स्ट्रोक यावेळी अक्षयच्या बॅट मधने येतोय आणि मिळतील त्या 6 धाबा. टीमची धावसंख्या इथे 6 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 40 धाबा. तर माफ करा 34 धाबा. तर यावेळी चांगला चेंडूतून रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 इथे संपले. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 34. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायच्या आहेत तुम्हाला 23 धाबा. 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे ऑसम 11 कोपरखेरणा या टीमला. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल टीम दिवाळेसाठी. तर टीम मीटिंग आपण विकेटवर करू नका प्लीज. टीम दिवाळे. तर 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. तर 3 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. पहिल्या ओव्हरचा देखील विचार केला. पहिलं षटक हाताळलं परेश कोळी याने. त्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या मात्र 14. एक षटकार एक चौकार देखील त्याच्या विरोधात लगावण्यात आला. अक्षयने देखील त्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. दुसरं षटक हाताळलं संजय कोळीने. पिटूचं दुसरं षटक त्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात 12. 2 चौकार त्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक हाताळलं विकीने. चांगली गोलंदाजी चालू होती परंतु एक षटकार आला विकीच्या विरोधात आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर 34. येणारे बॉल आहेत 12 आणि करायचे आहेत 23. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सलामीची जोडी अजून देखील खेळपट्टीवर तैनात आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप मोठा आहे टीम ऑसम 11 कोपरखेरण्याच्या दरम्यान. कारण की अक्षयचा विचार केला 15 बॉल त्याने फेस केले आणि 30 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्या. 2 बॉल फेस केले 3 बॉल फेस केले सर्वेशने. त्याच्या बॅटमधनं 2 धाबा आल्या. इथून मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा देखील येणे इम्पॉर्टंट असेल कारण की महत्त्वपूर्ण ओव्हर आहे दोन्ही टीमसाठी. महत्त्वपूर्ण ओव्हरसाठी इथून मात्र कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल. तर गोलंदाज इथून मात्र येतोय संजय कोळी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. तर 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज.
तर संजयचा हा बॉल एस्टनचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल केली जाते. ब्रेक थ्रूची इथे मात्र गरज होती आणि इथून मात्र बॅट्समन क्रमांक पहिला सर्वेशला परताबल लागेल तंबूच्या आश्रयाला आणि पहिला हादरा टीम ऑसम 11 कोपरकरने या टीमला. तर काय चेंडू रिलीज केलाय. यॉर्कर लेन चेंडू रिलीज झाला. सरळ जाऊन एस्टनचा वेध घेतला गेला. तर हे अनुभव असतं, हा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. म्हणून महत्वपूर्ण ओव्हर खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक आहे. या चौथ्या षटकामध्ये एक्सपिरियन्स मॅन संजय कोहलीला देखील गोलंदाजी दिली जाते. जबाबदारी आहे या टीमच्या दरम्यान. पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट संपादित केली संजय कोहलीने आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय शकलीन. यावेळी देखील यॉर्कर बॉल इथे मात्र रिलीज झालाय. गोलंदाजी केली जाते. टप्पा इथे चांगला आहे. तर इथून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय अक्षय, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या इनिंग मध्ये. या वेळचा बॉल ऑन साइडला भिरकावला. तिथे विजेंद्र आहे. एक सिंगल मात्र इथे कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 37 तर 36. 9 चेंडू आणि करायचे आहेत तुम्हाला 21 धाबा. यावेळचा बॉल लेगच्या बराचसा बाहेर बॉल होता. लाईन इथून मिस केली जाते संजय कोहलीच्या दरम्यान. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने वाढते. समीकरण इथून बदललं जाते. 9 बॉल मध्ये करायचे आहेत तुम्हाला 20. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे खेळलाय. परेश आहे तिथे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. तर 1 विकेट साठी तर 2 बॉल 2 विकेट साठी तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे सुजित दादा कोळी यांच्या माध्यमातून टीम दिवाळीसाठी. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला हर्षला आहे तिथे डीप मध्ये. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज आतापर्यंत संजय कोहलीने आपल्या टीमसाठी. तर प्रति विकेट साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे मिथुन दादा पाटील यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 39 धाबा. तर शेवटचा बॉल 7 चेंडू आणि करायचे आहेत 18. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे शकलीन. 7 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. तर सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे प्लीज.
7 बॉल करायचे आहेत तुम्हाला 18. शेवटचा बॉल, परंतु व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. तर व्हाईट +1 आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धाबा इथे धावफलकावर ऍड केल्या जातील. समीकरण इथे बदललं जाईल. 7 बॉल मध्ये करायचे आहेत 16. या बेलचा बॉल फटका फसलाय. डीप मध्ये सतीश आहे. बॉल खाली येतोय. इथे मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. परताब लागेल बॅट्समनला. इथून मात्र शकलीनला. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायचे आहेत तुम्हाला 16. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 16 धाबा इथून मात्र कराव्या लागतील. ऑसम 11 कोपरकर या टीमला जरी मॅच जिंकायची असेल तर. आणि या धाबा डिपेंड कराव्या लागतील टीम दिवाळेला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. सहा चेंडू आणि 16 धाबा. शेवटचं षटक. इम्पॉर्टंट ओव्हर. गोलंदाज अजय कोळी. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सागर. पहिला बॉल फेस करण्यासाठी. 6 चेंडू आणि करायच्या आहेत 16. आजच्या दिवसातील पहिली मॅच उद्घाटनीय सामना होता दिवाळे विरुद्ध कोपरकेरणा. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला 57 धाब्यांचं टार्गेट आहे. या वेळचा बॉल आणि हिथून मात्र विकेट पडली जाईल रनआउटच्या स्वरूपात. अक्षयला इथून मात्र परतावा लागतंय. रन घेण्याची गरज होती, परंतु जेव्हा चेंडू बॅटला लागला तदनंतर फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करण्यात आला. तदनंतर अक्षय हा क्रीजच्या बाहेर होता. रन घेत असताना इथून मात्र त्याला बाद व्हावं लागलं. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर नवीन बॅट्समन राहुल. यावेळी परिस्थिती होता, परंतु इथून मात्र कॅच सुटते. कॅच इथून ड्रॉप झाला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 42. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि करायचे आहेत तुम्हाला 15. तर 4 चेंडू आणि 15 धाबा. तर थोडासा स्पीडअप करा प्लीज. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय. संजीवनी देणारा षटकार येतोय बॅट्समन राहुलच्या बॅट मधनं. लाजबाब स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. तर समीकरण इथे मात्र बदललं जाते. येणारे बॉल आहेत 3 आणि करायचे आहेत तुम्हाला 9. क्षमता आहे बॅट्समन राहुल मध्ये देखील.
कारण की पहिलाच बॉल फेस करत असताना एक लाजबाब स्ट्रोक त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. तीन चेंडू आणि 9 धावा. तरी ते मात्र डॉट बॉल येतोय. मोठा हिट खेळण्याचा इथून मात्र प्रयत्न झालाय. दोन चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी तुम्हाला 9 धावा इथून कराव्या लागतील. ह्या मॅच मध्ये अजय कोळी आहे गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक इथे मात्र जबाबदारी दिले कॅप्टनने अजय कोळी या गोलंदाजावर. दोन चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन राहुल. यावेळचा बॉल पडल्यानंतर इथे मात्र फिंगर रोल केले बॉलवर. पूर्णपणे बीट केलं जाते इथे मात्र बॅट्समन राहुलला. येतोय हा डॉट बॉल. लाजबाब गोलंदाजी अजय कोळीच्या माध्यमातून. तर यापुढची मॅच आपल्या समोर रंगली जाईल. 48 करावे विरुद्ध सानपाडा 11 सानपाडा. तर टॉस इथे जिंकलाय टीम. तर 48 करावे या टीमने टॉस जिंकलाय. जशी ही मॅच संपेल तुम्हाला त्वरित आपला निर्णय कळून मैदानावर दाखल व्हायचं आहे. एका लाईन मध्ये तुम्ही मैदानावर दाखल व्हा. हे नियम आहेत या स्पर्धेचे. शेवटचा बॉल आणि इथे फटका फसलाय. हर्षला आहे डीप मध्ये. आणि या साईबाबा चषक 2022 पहिली मॅच आणि पहिला विजेता संघ देखील आपण पाहतोय. टीम दिवाळेच्या दरम्यान ही पहिली मॅच इथे जिंकलाय टीम दिवाळे. तर तुम्हाला लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर देखील यायचं आहे, याची तुम्ही नोंद घ्या. तर एक हाय व्होल्टेज सामना देखील होता. तर शेवटच्या षटकामध्ये देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी केली गोलंदाज अजय कोळीने आपल्या टीमसाठी. आणि खऱ्या अर्थाने दिवाळे टीम देखील हा सामना जिंकलाय. तर यापुढची मॅच 48 करावे विरुद्ध सानपाडा 11. सानपाडा दोन्ही टीमच्या दरम्यान. तर या मॅचचा हिरो विकी मुंबईकर, ज्याच्या बॅट मधनं 8 बॉल मध्ये 31 धावा. लाजबाब खेळ विकी मुंबईकरच्या दरम्यान. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा तो बॅटिंग साठी आला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन त्याने आपल्या संघाला देखील ठेवलं. आणि विकी मुंबईकर ठरला या मॅचचा हिरो. तर सन्माननीय मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर थांबायचं विकी. विकी